नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण विभागाच्या 4 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। या GRमुळे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। आता त्यांची निवृत्तीवेतन ठरवताना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ देखील विचारात घेतली जाणार आहे। तर नेमका हा निर्णय काय आहे, कोणाला फायदा होणार आणि पेन्शनमध्ये किती फरक पडू शकतो, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर या GRची माहिती, तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 जून 2026 रोजी हा GR जारी केला आहे। या निर्णयामध्ये वित्त विभागाने 19 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे। तर निर्णयाचा मुख्य मुद्दा पाहूया। तर आतापर्यंत अनेक कर्मचारी 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत होते, परंतु वार्षिक वेतनवाढ 1 जानेवारीला मिळत असल्यामुळे निवृत्तीच्या आदल्या दिवशी सेवा संपल्याने त्या कर्मचाऱ्यांना त्या वाढीचा लाभ पेन्शन ठरवताना मिळत नव्हता। तर आता शासनाने स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन निवृत्तीवेतन निश्चित करावे। तर कोणाला लाभ मिळणार? तर या GRनुसार खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक, खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी आणि 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले किंवा भविष्यात होणारी कर्मचारी। तर याचा आर्थिक फायदा काय? तर समजा एखाद्या शिक्षकाचे निवृत्तीपूर्वीचे मूलभूत वेतन 60,000 रुपये आहे। 1 जानेवारी रोजी त्याला वार्षिक वेतनवाढ मिळून वेतन 61,800 रुपये झाले असते। आता निवृत्तीवेतन ठरवताना 61,800 रुपये वेतन गृहीत धरले जाऊ शकते। यामुळे पेन्शन वाढू शकते, निवृत्तीवेतनाशी संबंधित इतर लाभ वाढू शकतात, निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो। नंतर संबंधित कार्यालयांना दिलेल्या सूचना, तर शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की वित्त विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे। म्हणजेच सर्व शिक्षण अधिकारी, वेतन पथके आणि संबंधित कार्यालयांनी या निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। नंतर महत्त्वाची बाब म्हणजे हा GR फक्त 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे। इतर प्रकारच्या संस्थांसाठी किंवा अनुदान नसलेल्या शाळांसाठी या GRमध्ये कोणतीही स्वतंत्र तरतूद नमूद केलेली नाही। तर मित्रांनो, 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे। आता 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन पेन्शन निश्चित केली जाणार असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।